नमस्कार मंडळी, कोस्टल कर्नाटका राईडच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं तुम्ही पहिल्या भागात बघितलं, आम्ही आमची राईड सुरू केली हुबळीपासून याना केव्जला आणि आमचा प्लॅन होता अंकोला किंवा गोकर्णला जाऊन स्टे करायचा। यासाठी आम्ही निवडला हुबळी कारवार नॅशनल हायवे 52 आणि पहिला आम्हाला स्टॉप लागला येल्लापूरचा। इथे नाश्त्याची जेवणाची उत्तम व्यवस्था आहे। येल्लापूरवरून तुम्ही थोडे पुढे गेलात की आराबैल नावाचा एक छोटासा घाट लागतो आणि आपले जे रेग्युलर गोव्यात उतरणारे घाट आहेत, चोरला किंवा आंबोली घाट, यापेक्षा या घाटाचं डिस्टन्स खूपच कमी आहे। हा घाट संपला की डाव्या हाताला याना केव्हसाठी एक टर्न जातो। ह्या टर्नवरून थोडे पुढे आलात की तुम्हाला गंगावली नदीचा एक सुंदर ब्रिज दिसेल आणि ह्या ब्रिजपासून ते याना केव्सपर्यंतचा पूर्ण रस्ता ही बायकर्ससाठी एक पर्वणी आहे। इट्स अ बायकर्स पॅराडाईज आणि तुम्ही हा रूट नक्की तुमच्या आयटेनरीमध्ये प्लॅन केला पाहिजे। इथून आम्हाला थोडं पुढे गेल्यावर एक छोटंसं गाव लागलं, जो ॲक्च्युली याना केव्सच्या घाटाचा स्टार्टिंग पॉईंट आहे। पुढे आम्ही जात होतो, असं वाटत होतं नुकताच पाऊस पडून गेला आहे। दोन्ही साईडला दाट जंगल होतं, बाकी वाहनांची ट्रॅफिक काहीच नव्हती, त्यामुळे बुलेटचा आवाज घुमत होता आणि त्याचबरोबरीने आम्ही पोचलो याना केव्हला। फायनली पोचलोय याना केव्जला। गाड्या पार्क केल्यात आणि थंडगार काकडी खाल्ली। जरा पोटात काहीतरी गेल्यावर बरं वाटलं। सकाळी लवकर नाश्ता झाला होता, भूक लागली होती आणि इथे असं वाटतंय आत्ता जस्ट पाऊस पडून गेलाय, त्यामुळे रस्ता अजूनही ओला आहे आणि असं वाटतंय कधी पाऊस येईल। बघूया, इथून एक 10 मिनिटाचा वॉक आहे। काय तात्या, कसं वाटतंय, कशी चालली आहे राईड? बस 10 मिनिटात पोट किती कमी होणार आहे? स्लाइड होतं झालं पाहिजे होतं। आता उतरताना मजा येते, आता एवढंच परत चढून यायचं। याना केव्हची जस्ट पहिली ग्लिम्स दिसली आहे आणि इतकं भारी वाटतंय। लिटरली असं वाटतंय स्टीवन स्पिलबर्गचा एखादा सेट आहे आणि याच्या मागे डायनोसॉर असतील। एकदम एन्शंट फील आहे। रायडिंग पॉईंट्समध्ये वरती चढून येणं वर्थ होतं। खूप भारी आहे, वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स। केव्ह पाहून आलो, भैरवाचं दर्शन घेतलं, बसलो, शूज घातले आणि आता पाऊस सुरू झालाय। सामान असंच सोडून गेलो होतो, पण व्यवस्थित आहेत। दोन्ही बाईक्सचे बॅग्स व्यवस्थित आहेत। आता काहीतरी नाश्ता करणार आणि मग जाणार अंकोल्याला। हे इथे गेट आहे, मेन एंट्री आहे आणि इथून थोडे पुढे आलात की इथे समोर ही टपरी आहे। इथे मसाला मॅगी नक्की ट्राय करा, खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल।
कुठून तरी वाटतंय का डिसेंबरचा महिना आहे, पाऊस पडतोय. घरातनं निघाल्यापासून जो बरोबर पाऊस लागलाय तो काय पाठ सोडायचं नाव घेत नाहीये. पण ठीक आहे, आता अंकोल्यातनं निघतोय आणि गोकर्णाला जायचा प्लॅन आहे. तात्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाईक्स रेडी आहेत आणि इथून साधारण 30 किलोमीटर आहे जे हॉटेल बुक केलंय. तर आजचा प्लॅन सिम्पल आहे, गोकर्णाला जायचं, गोकर्ण एक्सप्लोअर करायचं आणि उद्या मुर्डेश्वर बघायचा प्लॅन आहे. गोकर्ण नाव घेतलं आणि मागे बघा कोण आलंय. हा जो स्ट्रेट रोड आहे हा कोस्टल वेनी जातो मुर्डेश्वर, तिकडनं पुढे भटकल, आय थिंक उडुपी, मँगलोर, आणि हा जो बॅक साइडला जो रस्ता जातो इकडनं अपोजिट साइडनी हा रस्ता जातो टुवर्ड्स गोवा. तर अशी कोस्टल जर्नी आपली कंटिन्यू करतोय. I think Mangalore is 250 kilometers. Kanyakumari is around 900 odd kilometers. या अशा ट्विस्टीज मधून जाताना, घाट रस्त्यातनं जाताना क्लासिक 350चं जे फायरिंग ऐकू येतं ना, इतकं प्लेझंट आहे. 40 kmph पासून 60-70 kmph ला जाताना जे ऍक्सिलरेशन होतं आणि त्याच्यात जो काही याचा फायरिंगचा आवाज येतो, हा हा हा. काल रात्री असेच गप्पा मारताना आम्हाला एक शोध लागला. चारूचा जो कॅमेरा आहे तो त्याच्याकडे मला वाटतं 2-1 वर्ष आहे आणि मी तर आता नवीनच घेतलाय DSI चा कॅमेरा. पण अचानक आम्हाला असं सुचलं, ऍक्च्युली चारूला असं सुचलं की याच्यात व्हॉइस कमांड नसायला पाहिजेत. आणि मग जेव्हा आम्ही चेक केलं तर गोप्रोला होत्या. मग चारूचा खेळ चालला होता बराच वेळ, काय काय इन्स्ट्रक्शन देत होता. मी विचार केला अरे मग ह्याला पण पाहिजे, हे तर लेटेस्ट व्हर्जन आहे. आणि मग सेटिंग मध्ये जाऊन बघितलं तर 4 कमांड हा वाला ऍक्शन कॅमेरा पण ऍक्सेप्ट करतो. आमच्यासाठी ती खूप अशी युरेका मुवमेंट होती की अरे आपल्याकडे फीचर्स आहेत आणि आपल्याला माहितीच नाहीये. आज सकाळपासून आमचे हेच खेळ चालू आहेत. गोप्रो टर्न ऑन, गोप्रो टर्न ऑफ, DJI ला सुद्धा सेम कमांड आहेत, स्टार्ट रेकॉर्डिंग, स्टॉप रेकॉर्डिंग. हा हा हा, काय व्ह्यू आलाय बघा. वा, कोस्टल राईडची हीच मजा आहे, बेस्ट. अरे काय चढ आहे. रस्ता खचलाय, पावसाने एक साइड खचली आहे रस्त्याची. अरे कुठे हा होमस्टे? आम्ही तारकर्लीला गेलो होतो
तेव्हा सुद्धा आमच्याबरोबर असंच झालं होतं. होमस्टे शोधता शोधता अशा जागी पोहोचलो की म्हणजे असं वाटत होतं की इथे जवळ समुद्र कसा असू शकतो. आणि आता इथे सेम फिलिंग येत आहे. नुसते डोंगर चढतोय आम्ही. अरे समुद्र कुठे आहे? समुद्रासाठी आलोय आम्ही. बीच पाहिजे आम्हाला. हुबळी, याना, अंकोला असं सगळं करत करत आम्ही फायनली पोचलो आहोत कोकणात. मजा करतोय. आम्ही पोचलो आहोत गोकर्णाला, पण फिलिंग कोकणात आल्यासारखंच आहे. काहीच वेगळं वाटत नाहीये. अगदी असं वाटतंय की घाट उतरलोय आणि कोकणात पोचलोय. रस्ता खूप खराब होता येताना, म्हणजे वळणाचा रस्ता, छोटे रस्ते, सेम कोकणाचा फील. तुम्हाला एक इथला मागचा रस्ता दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथून आम्ही असं एंटर केलं आणि इथे वरती जे तुम्हाला शेड दिसतीये आणि मागे जे कौलारू घर दिसतंय तो आमचा होमस्टे आहे. आणि हा जो रस्ता दिसतोय हा जातो कुडले बीचला. 5 मिनिटावर कुडले बीच आहे. आणि तुम्हाला पटकन घर दाखवतो आणि मग जाऊयात कुडले बीचवर. हा होमस्टे एअरबीएनबीवरनं बुक केला होता मी आणि 1500 पर नाईटमध्ये हा होमस्टे मिळाला. प्रॉपर असं एखाद्या वाडीत आल्यासारखं वाटतंय. छान पक्ष्यांचा आवाज येतोय. असं झाडातनं वाट काढून जांभा दगडाच्या पायऱ्या चढून आपण पोचतो या होमस्टेला. या अशा 2 रूम मिळालेल्या आहेत. ही बाहेरची रूम आहे आणि इथे अजून एक रूम आहे. रायडिंग जॅकेट, बाकीचं सामान वगैरे सगळं ठेवून सेट झालेलो आहे. आणि ही खिडकी बघून तरी तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण कोकणात आलोय. हे बघा, हे टिपिकल अशी उघडायची ती लाकडी खिडकी. अजून एक गोष्ट आहे, हे लाईट आत येण्यासाठी झरोके, कौलारू घर आणि मागे एक छोटासा पण असा क्यूट सिट आउट एरिया. लाटांचा आवाज इथपर्यंत येतोय आणि कळतंय बीच इथून किती जवळ आहे. तर चला जाऊया बीच एक्सप्लोअर करायला.